ए राया, अरे त्याला नीट समजव, त्याचा गैरसमज होईल ना. दादा, कर्ज म्हणून जे 4 लाख रुपये दिले होते ना, त्यातले हे 1 लाख रुपये, कळलं ना? हो, एवढं मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं हा. कारण माधव घेतलेले विसरतो पण दिलेले मात्र बरोबर लक्षात ठेवतो. हे जे पैसे आहेत ना, ते मी माझ्या मुलांनी त्याची पहिली कमाई मला दिली असेच समजणार आहे. अरे देवा, ए राया, म्हणजे कर्ज अजून 4 लाखाचं आहे असं म्हणायचंय त्याला. भाऊजी आता चेष्टा मस्करी पुऱ्या. तो चेक आणि ते पैसे द्यायचे. आता काय? पूजा. पूजा, हो. आता आधी ह्याची मी पूजा करणार, मग कोणाला द्यायचे ते द्या. हा, चल प्रांजल. प्रांजल, हळद कुंकू जपून टाका त्या चेकवर. काय राया, घे. बाबा, हे घ्या. चला, आता ज्यांच्याकडून घेतले होते ना त्यांना लगेच परत देऊन टाकतो पैसे. एवढंच 1 लाखांनी कर्ज कमी होईल माझं. आणि बंधुराज, तुमच्या या पुतण्यांचंही कर्ज कमी होत आहे 1 लाखांनी. नक्की ना? अरे बाप आहे, मी त्याचा वैरी नाहीये. यासाठीच आलो तुम्ही कालिंदी. आता हे पैसे परत देतो आणि ऑफिसला जातो. संध्याकाळी वेळेवर परत येतो. चला, राया आणि मुकुंदा अशाच खूप 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 अगदी पूजा व्हायला पाहिजेत बरं का. भरपूर यश मिळवा. आणि आम्हाला तीर्थयात्रा घडवून आणा. तीर्थयात्रेसाठी आहेत आपल्याकडे पैसे. फॉरेन ट्रिप करून आणा म्हणून सांगा. तुमचं चालू द्या, आलोच मी 2 मिनिटात. वहिनी, हा? आता मस्त ना कॉफी व्हायला पाहिजे. छान. कॉफी कशा? अरे कॉफी नको, हॅव सम पायसम. राया, राया बघ, नको सगळे बाहेर आहेत. सोड ना राया. असो राया, अरे काय चाललंय? तू तू मी तुला लग्न झाल्यापासून तुझे असे काहीच पैसे दिले नाहीयेत. त्यातले 15,000 माझे आहेत. 5,000 मी आईला देणार, 5,000 आजीला आणि उरलेले 5 तुला. मला? राया, अरे एवढे पैसे मला कशाला? आणि मग तुला काय राहणार? त्यापेक्षा ना तू मला यातले फक्त 1,000 दे. बस, फक्त एवढेच? हो, पण तू मला पप्पा जसे मम्माला देतात ना तसे दे. बापरे, ते कसे देतात? म्हणजे बघ हा. ते असे खोलीत येतात, मम्मा समोर उभे राहतात आणि म्हणतात, बेटा हे घे तुझे या महिन्याचे पैसे. आणि मग ते तिला देतात. राया, तू ना मला असेच दे. बर, प्रांजल, हे घे या महिन्याचे तुझे पैसे.
माझ्या नवऱ्याने मला दिलेले पहिले पैसे आहेत. राया, मी हे पैसे बाहेर दाखवू? नाही नको. राया प्लीज, मला सगळ्यांना दाखवायचे. अगं कशाला नको. राया प्लीज ना, प्लीज 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 प्लीज. नको. जा. थँक्यू. म्हणवे तुझ्या आईने आणलं खिरीचं वाडग. तिला म्हण, आई जरा मला खीर अगं वाढ ये गं." लवकर खीर खायला. आणि राया कुठे आहे त्याला पण बोलव. आई तुम्ही हे बघा ना, रायाने मला पैसे दिले पहिल्यांदा. त्याने मला दिलेले हे पहिले पैसे आहेत. आजी, काका, हे बघा. वा 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 वा. तू एक काम कर, तू ना हे पैसे फ्रेम करून ठेव छान. हो चालेल, मस्त आयडिया आहे. काका हसताय का तुम्ही सगळे? यांनी मला दिलेली पहिली 100ची नोट मी अजून जपून ठेवली आहे. तुला माहितीये तेव्हा 100ची नोट ना एवढी मोठी असायची. आई, मी पण ही नोट जपून ठेवणार, सतत माझ्या जवळ ठेवणार, कधीच खर्च नाही करणार. मला ना कसं वाटतंय माहितीये, म्हणजे काही सांगू नकोस, तुझ्या डोळ्यात दिसते किती आनंद झालाय ते कळतंय आम्हाला. आणि नवऱ्याने पहिल्यांदा हातावर पैसे ठेवल्यावर काय आनंद होतो हे आम्हाला चांगलंच माहितीये. हो ना सासूबाई? ते 5 रुपये असोत नाही तर 5 लाख, ह्या मिळालेल्या पैशाचं मोल काही वेगळंच असतं. राया, मला ना हे पैसे पप्पांना दाखवायचे. मी पटकन जाऊन येऊ, ते खूप खुश होतील. जा. अरे राया, जा काय? आपल्यासाठी ही 1000ची नोट खूप मोठी आहे, पण त्यांच्याकडे ही नोट घेऊन गेल्यावर ते म्हणतील तुझ्या नवऱ्याची हीच ऐपत आहे. नाही आहे, पप्पांना असं नाही वाटणार. मम्माला वाटेल, पण तिला काय, 1 लाख जरी दिले ना तरी तिला तसंच वाटेल. मला पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा. ठीक आहे, जा. ठीक आहे, मी आलेच पर्स घेऊन. राया बस, तुला खीर वाट. हे घे तुझे या महिन्याचे पैसे. तू काही म्हणालास का? तुझे या महिन्याचे पैसे. थँक्यू. ती नोट परत दे. का बायको नवऱ्याला थँक्यू म्हणत नाही? आमचा चिटणविसार. सॉरी. अगं मी तुझी मस्करी केली. ठेव, हे तुझेच पैसे. पण वहिनी, दिस पायसम इज रिअली ऑसम. खरंच छान झालं बघ ना. दादा, अरे गडबडीत राहूनच गेलं. हे घे तुझे 15,000. माया, असं विसरून चालणार नाही रे बाबा. तो तुझा बिझनेस पार्टनर आहे हे लक्षात ठेवायचं. शिवाय तो तुझा मोठा भाऊ सुद्धा आहे. म्हणून पैसे आले ना की पहिल्यांदा त्याच्या हातात देऊन टाकायचं. सॉरी दादा. ठीक आहे. इट्स ओके यार, आणि चलताय. अरे मी तुला काय बोललो का? नाही, पण बोलायला हवं. बोलायला हवं. हे बघ, बिझनेस मध्ये ये भाई भाई का रिश्ता नाही आना चाहिए. हा, मग या तू गप्प बस. हा, हे मुलांनो, तुम्ही आता जसे वागताय ना तसंच वागायचं. हा, ह्या मंग्याच्या म्हणण्याप्रमाणे वागलात ना तर फटके मिळतील एकेकाला. बरं दादा, ज्यांना उद्या कॅश द्यायची ना त्यांना देऊन टाकूया. आपला चेक पण उद्याच टाकूया आणि बाकीच्यांचे चेक परवा काढूया. पण दादा, मला काहीतरी गिफ्ट पाहिजे बरं का, तुमच्या पहिल्या कमाईचं. हो हो, दे ना. राया, मी आले पटकन. सांभाळून जा ग. हो. मुकुंदा, जरा आत चल ना, मला बोलायचंय. मग इथेच बोल ना. तू जरा आत तर चल. बर.
आलोच. आता ही मुकुंदाकडे 1000 रुपये मागणार. हजारांनी तिचं काय होणार आहे? मग किती? 14,000. तुझं काय डोकं फिरलंय का? आणि 14,000 रुपयाचं तू काय करणार आहेस? अरे सासूबाई आणि आजी 14,000 रुपये सोन्यात गुंतवणार आहेत. मलाही गुंतवायचे. अगं पण त्या त्यांनी साठवलेले पैसे गुंतवणार आहेत. तू एक काम कर ना, तू पैसे साठव मग गुंतव. पैसे साठवायला नवऱ्याने ते द्यावे लागतात. हे बघ ऋता, मला माहिती गेले 2 महिने मी तुला पैसे दिलेले नाहीये. अगं पण त्या ती रेग्युलर देत होतो ना. किती? 4,000. हो. त्यात काय साठणार होतं? हल्ली ब्युटी पार्लर मध्ये गेले ना तरी 1000ची नोट जाते पटकन. ते काही नाही. तुला 15,000 मिळालेत ना, मला त्यातले 14,000 हवेत. अगं पण तुला 14,000 दिल्यानंतर पुढचं काम मिळेपर्यंत मी काय करू? तू आणलेल्या सोन्याकडे बघत बसू? अरे राया म्हणाला ना मगाशी अजून 70,000 शिल्लक आहेत म्हणून, मग ते वापर ना. तुझी सही चालते ना पैसे काढायला. हे बघ, ते पुढच्या कामासाठी आम्ही वापरणार आहोत. त्याला हात लावता येणार नाही. पण बायकोला दुखावता येईल असंच ना? तिने आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मागितले, ते धुडकावता येईल. तिला काही भावना आहेत, काही इच्छा आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येईल. बरोबर ना? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. हे घे, मी बघतो नंतर काय करायचे ते. पांडवा, ते आणा इकडे. तुम्ही मस्तपैकी चहा आणा. ओके सर. अगं बाई, आज तुम्ही इतके लवकर कसे काय? भूक लागली का? काही खायला आणू का? पांडू, मला काहीही नकोय. मी आता रात्री लवकरच जेवेन. बरं. अरे हो, आज ऑफिसमध्ये माधवराव आले होते. कशाला? परत पैसे मागायला की काय? धन्य आहे बाबा. नाही नाही, उलट घेतलेल्यातले काही पैसे द्यायला आले. काय? हो. हे काय 1 लाख रुपये देऊन गेले. म्हणाले तेवढेच 20 लाखातले 1 लाख कमी झाले. अहो, त्यांनी पैसे दिले आणि तुम्ही घेतलेत? कशाला घेतलेत? मी म्हणालो त्यांना, म्हणलं काही घाई नाहीये, पण त्यांनी फारच आग्रह केला, त्यामुळे घ्यावे लागले. अहो, मोजून घेतलेत ना व्यवस्थित? काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? आता त्यांच्या समोर पैसे मोजत बसू का मी? अहो, त्याला काय झालं? चुकून एखादी नोट जास्त बिस्त दिली म्हणजे हसायला काय झालं एवढं? ना, तू चुकीचं बोललीस बघ. तुला असं म्हणायचं असेल की चुकून एखादी नोट कमी नसेल ना आली. तसं नाही हो, मी बरोबरच बोलले. द्या बघू इकडे, मी मोजते. मम्मा, प्रांजल, काय ग एकदम? आणि झालं काय रडायला? वीणा, अगं तू आज फारच चुकतीयस. आता ती एवढी हसत हसत आली तरी तू म्हणतेस का रडतेस म्हणून. प्रांजल, एकदम खुशीत दिसतेस आज. काय विषय? राया आणि भाऊजींचा पहिला जॉब पूर्ण झाला आणि त्याचं त्यांना पेमेंटही मिळालं. अरे वा, ही तर मस्तच न्यूज आहे. त्याच्यापेक्षा मस्त न्यूज आहे माझ्याकडे. रायानी पहिल्यांदा कमावलेल्या पैशामधून माझ्यासाठी 1000 रुपये दिलेत. अरे वा, माझ्या नवऱ्याने मला दिलेले पहिले पैसे आहेत. बाई बाई बाई, अगं फक्त 1000 रुपयेच दिलेत ना? अहो ऐका, ही अशी बोलतीये जसं काही कुबेराचा खजिनाच त्यांनी ओतला हिच्या समोर. तरी मी म्हंटलच, अजूनही बोलली कशी नाही. वीणा, लक्षात आहे का तुझ्या, मी सुद्धा तुला पहिल्यांदा 1000 रुपयेच दिले होते. अहो, त्या काळचे 1000 रुपये म्हणजे आत्ताचे लाखभर रुपये. काय झालं? पप्पा, हे किती पैसे? 1 लाख आहे. तुला हवेत का? घेऊन जा. हे तुमच्याकडे कसे आले? म्हणजे काय म्हणायचंय ते तुला? म्हणजे हे तुमच्याकडचे पैसे आहेत की तुम्हाला आत्ता कोणी दिले? अगं माझ्याकडचेच आहेत ते. आपल्या ऑफिस मधला तो मॅनेजर आहे ना, त्याच्या मुलीचं लग्न आहे आणि त्याला कॅश पाहिजे म्हणून मी काढून ठेवली. तो आत्ता येणार आहे न्यायला. नक्की? हो. म्हणजे का ग? ठीक आहे.
मला निघायला हवं. असं कसं आता एवढी आलीच आहेस ना, आता जेवून जा. हा अगं नको मम्मा, मी रायाने दिलेले पैसेच दाखवायला आले होते. आता मला घरी जायलाच हवं. येते मी. अगं बाई बाई बाई, ही अशी कशी हो? आणि काय हो, तुम्ही त्या माधवरावांना वाचवण्यासाठी पुन्हा खोटं बोललात ना? एक खोटं लपवण्यासाठी पुढे 100 वेळा खोटं बोलावं लागतं. हे तू बोलतेस? कमाल आहे. नाही पण मी खरंच बोलतोय. म्हणजे आपल्या मॅनेजरच्या मुलीचं लग्न आहे हे खरंय, त्याला कॅश हवी आहे हेही खरंय, आणि 3 वेळेला तो आत्ता इथे येणार आहे हे देखील खरंच आहे. कळलं मला. पण तुम्ही असे निरखून निरखून काय बघताय, अगदी पहिल्यांदाच पैसे बघितल्यासारखे? प्रांजल, तुझा काहीतरी गैरसमज झाला असणार. ते पैशांचं बंडल तेच आहे कशावरून जे मी बाबांना दिलं होतं. कारण त्याला मी हळद कुंकू लावलं होतं. प्रांजल, या जगात तू एकटी नाहीयेस नोटीला हळद कुंकू लावणार. अगं, सत्यनारायणाच्या पूजेपासून तर गृहप्रवेशाच्या पूजेपर्यंत प्रत्येक पूजेमध्ये नोटांना हळद कुंकू लागतच. एक मिनिट. हे बघा, मी ना बरोबर इथे मी लावलं होतं हळद कुंकू. प्रांजल, मी पुन्हा एकदा सांगतो, बरोबर या इथे कुंकू लावणारे जगात खूप जण आहेत. अगं, एखादी नोट जर देवळातनं बाहेर आली किंवा पुजाराच्या पाकिटातून आली ना, तर त्याला हळद कुंकू लागलेलं असतं. आणि अशा नोटा चालतात पण. तुला माहितीये राया, काही लोक जर अशी नोट मिळाली ना, खर्च न करता पाकिटात ठेवतात. का? त्यामुळे अशी नोट पाकिटात ठेवली की पैसे वाढतात. आता तू पण ना. खरं. पण तुम्ही काहीही म्हणालात ना, तरी मला अजूनही असं वाटतंय की ते तेच बंडल होतं. प्रांजल, तू जे बोलतेस ते सिरियसली घ्यायचं म्हटलं ना, तर तू दादावर आरोप केल्यासारखं होतं. हे लक्षात येतंय तुझ्या? काका प्लीज, तुम्ही मला चुकीचं समजू नका. बाबांना पुढे जाऊन त्रास होऊ नये म्हणून मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की बाबांनी पप्पांकडून किंवा मम्माकडून काही मदत घेतलीये का. आता जर पप्पांकडून मदत घेतली असेल ना, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. हा, आता जर का हे मम्माला माहिती असेल किंवा मम्माकडूनच जर मदत घेतली असेल ना, तर ती त्यावरून त्यांना खूप त्रास देईल याची मला खात्री आहे. काका, मला हिचं म्हणणं पटतंय. बाबा आजकाल कसे वागतात ते आपण बघतोच होत ना. ते एकटेच आहेत जे सतत हिच्या मम्माच्या बाजूने बोलत असतात. हिच्या मम्माची जरी चूक असेल ना, तरी ते समोरच्याला सांगतात की तुझी चूक आहे. त्यांचा फोन जरी आला ना, तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. माझी काही चूक नसताना त्यांच्याकडे मला माफी मागायला पाठवलं, हे त्याचंच उदाहरण आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आपण दादाला विचारू खरं काय. पण यावेळेस जर उत्तर नाही चालं तर पुन्हा हा विषय घरात काढायचा नाही. ठीक आहे? ओके, डन. प्रांजल, ठीक आहे. चला मग विचार करा, दादा समोर हा मुद्दा कसा ठेवायचा. जेवायला वाढू ना? एवढ्यात नको, नंतर. तुम्हाला भूक लागली का? नाही नको, नंतर चालेल. ए कालिंदी, इकडे बस बस बस. इथे काय बघ बघ जरा कसा पैचा हिशोब लिहून ठेवतोय मी. बघ, आम्हा बायकांचा हिशोब ना इथे असतो. हो, तरी बस इथे बस, शांत बस जरा. बघ ते सगळं तुम्ही मला ना आताही विचारा, 1 तारखेला कुठल्या भाज्या किती किलो आणल्या होत्या, लगेच सांगू शकते. त्यासाठी लिहित बसायची काही गरज नाहीये. हे बघ, मी काय करतो ना, दादा, रायाला तुझ्याशी जरा बोलायचं. अरे जरा आम्ही नवरा बायको छान असे इथे शांत बसलोय, गप्पा मारतोय, बघवत नाही का यांना. आले लगेच. बोलू दे ना. एवढं काय अर्जंट आहे? पैशाबद्दल तर नसणारच, कारण मी मागेच सांगितलेलं आहे आता माझ्याकडे पैशासाठी यायचं नाही. अहो, काहीतरी बोलायचं असेल. उद्या बोलेल. नाही बाबा, उद्या नको, अर्जंट आहे. अर्जंट आहे? मग बोल तू. अहो, जरा ऐकून तर घ्या. बाबा, मी तुम्हाला जे पैसे दिले होते ना, बघ 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 बघ, पैशाबद्दलच आहे. नाही मला काय ऐकायचंच नाहीये. अहो, असं काय करताय? पैसा सोडून इतर काही बोलणार असेल तर मी ऐकेन. तुम्ही तिथे हात पूर्ण ऐकून तर घ्या ना, काय बोलतोय ते. बोल रे. दादा, आता हे जरा अति होतंय ना. ठीक आहे, बोला काय आहे. बाबा, मी तुम्हाला 1 लाख रुपये दिले होते, ते तुम्ही दिले का त्या माणसाला? म्हणजे ज्या माणसाकडून घेतले त्या माणसाला.
का रे? काय झालंय ना बाबा, आम्ही आज दुपारीच आमचा चेक बँकेत टाकला आणि आता तो पास व्हायला 2-3 दिवस जातील ना. आणि आम्ही काही माणसांकडून कच्चा माल डिलिव्हरी नंतर पैसे देतो असं म्हणून उचलला होता ना, ते आता पैसे मागतायत. मग मी काय करू? तुम्ही जर त्या माणसाला 1 लाख रुपये दिले नसतील तर मला द्याल का? म्हणजे थोडे थोडे करून आम्ही त्यांना देऊन टाकू ना, आणि पुढच्या कामाच्या वेळेला ते आपल्याला माल पण देतील. आणि माझा चेक पास झाला की मी लगेच तुमचे पैसे तुम्हाला परत करतो. काय झालं ना राया की मी ते पैसे द्यायला गेलो तो घरीच नव्हता तो माणूस. मी परत आणले पैसे ते. बघितलं, म्हणजे देवाला माहित होतं रायाला ते पैसे लागणार आहेत, म्हणूनच तो माणूस भेटला नाही तुम्हाला. तुम्ही आता द्या त्याला, तो देईल ना तुम्हाला नंतर त्याचा चेक वटला की. नाही, पण काय झालं ना. पण काय, तुझ्याकडे आहेत ना ते पैसे? हो हो हो. मग दे ना. कुठे ठेवलेत सांगा ना, मी आणते. नाही एवढी काय घाई आहे? पण आत्ता जायचं का लगेच पैसे द्यायला? सकाळी घे ना उद्या. हा, अरे दादा, सकाळी तुला जर घाई असेल तर यांना देताना येणार ना तुला पैसे, मग आत्ताच दे ना तू. कसली घाई? निवांत आहे मी, काही घाई नाही मला. बाबा आत्ता दिले तर बरं होईल, म्हणजे मी तुम्ही सकाळी उठायच्या आधीच निघेन ना. हे बघ, उद्या दिले काय आता रात्री दिले काय एकच ना, द्या ना आता. बरोबर आहे.